धाराशिव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे। तिरंग्याला मानवंदना देत असताना ही दुर्दैवी घटना घडली असून त्यांच्या निधनाने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की धाराशिव जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान ही भयंकर घटना घडली। कार्यक्रम सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मोहन जाधव वय 55 यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले। तिरंग्याला मानवंदना देत असताना ही दुर्दैवी घटना घडली। उमरगा तालुक्यातील तलमोड सीमा तपासणी नाक्यावर हा कार्यक्रम सुरू होता। जाधव हे सोलापूरचे रहिवासी होते आणि उमरगा येथे कर्तव्य बजावत होते। त्यांच्या निधनाने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेत तसेच उत्पादन शुल्क विभागात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी सकाळी धाराशिवमधील तलमोड येथील चेकपोस्टवर ध्वजारोहणाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते। मोहन जाधव हे पोलीस कर्मचारी सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते। ध्वजवंदन सुरू असताना आणि राष्ट्रगीत सुरू असतानाच अचानक जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक सर्वांसमोर जमिनीवर कोसळले। उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, परंतु त्याआधी त्यांची प्राणज्योत मालवली होती। ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की जाधव तिरंग्यासमोर उभे होते आणि अचानक त्यांचा तोल गेला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। दरम्यान मोहन जाधव हे मूळचे सोलापूरचे रहिवासी होते। उमरगा येथील कर्तव्य निभावत असताना त्यांनी आपल्या कामाप्रती नेहमीच निष्ठा जपली। त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात आबकारी विभागात शोककळा पसरली आहे। जाधव हे मनमिळाऊ आणि कामात शिस्तप्रिय अधिकारी होते। प्रजासत्ताक दिनीच त्यांचे असे जाणे मनाला चटका लावणारे आहे। अशा शब्दात त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने अनेकांना धक्काच बसला। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।